मुळात शिवसेना उभाटा पक्षाचा 100% उमेदवार होतो. तर काही मराठी शक्ती, काही पैशावाले लोक, त्याच्यामुळे आमचं तिकीट काढण्यात आलं. आम्ही आज अपक्ष फॉर्म टाकलेला आहे. अपक्ष लढीदार, जनतेचं पाठबळ आहे. आर्थिक परिस्थिती चांगली आहे आपली, त्यामुळे मी देखील घेणार नाही एकटा खंबीरपणे ताकद होणार. एवढं पंचशील नगरचा पुन्हा वार्डाचा एवढा मोठा तुमच्या पाठीमागे जनसंपर्क असताना पक्षानं तिकीट देण्यासाठी तुम्हाला असं वंचित ठेवलं, ह्याच्या पाठीमागे कारण काय? धनशक्ती, बाकी काहीच नाही. धनशक्तीचा विजय झाला. एकनिष्ठतेचा पराभव. पण आज असं दिसतंय की प्रभाग 12मध्ये तुम्ही अपक्ष फॉर्म भरला तरी तुमच्या पाठीमागे एवढा जनसंपर्क आहे. ह्या बाकीच्या पक्षांना वाटत नाही का अपक्ष उमेदवार आमचा म्हणजे निवडून येईल म्हणून? आता त्यांना भीती राहणारच माझी पुढे पॅनलला. ताकद लावून लढणारच, कारण जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आणि माझ्या कामाचा विकास माझ्या मनात. म्हणजे विकासाचं ध्येय धोरण माझ्या मनात आहे, मी राबविणार आहे. तुम्ही जनतेचे कामं खूप प्रकार दिवसापासून 5 वर्षापासून म्हणजे निवडणुकीचा विषय बी नव्हता म्हणजे महानगरपालिकेचा, तरी पण तुम्ही कामाची सुरुवात केली होती. आज 5 वर्षापासून तुम्ही जनतेचे निस्वार्थीपणे कामं करतात. काय वाटते तुम्हाला? आता थोडं वाईट वाटतं, पक्षानं आपली दखल घेतली नाही. त्यामुळं मला माझ्या कामाची, माझ्या जनसंपर्काची पक्षानं दखल घेतली नाही, त्याचं दुःख आहे. बघू, लढू. ताकद आहे तेवढी आपल्यामध्ये, एकटा लढून. कोण येईल जिंकून? आता त्या मैदान पुढीच आहे ना. बघू ना, थोडा मैदान सामने. काय काय कामं केली तुम्ही? मी माझ्या वार्डामध्ये कमीत कमी 70-80 लाखाचे विकास कामं, रोड, नाल्या, टिपी, तर खूप आणखी अनेक कामं आहेत न सांगण्यासारखी आहेत. ते राशन कार्ड, गॅस वाटप, डोळ्याचे ऑपरेशन, सर्व क्षेत्रामध्ये पूर्ण संपन्न होतं, तर माझी दखल घेतली नाही. काय मग आता अपक्ष म्हणून निवडून लढवणार? 100%.